स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मिळाची गाडी फोर व्हीलर त्या घराचा पाठलाग करायचा, पाठलाग करायचा हे करत काही गोरक्षकांचा जीव घ्यायचा अशा नमस्कार। आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांबाबत आंदोलन हाती घेतल्यानंतर सबंध महाराष्ट्रामधून गोरक्षकांच्या बाजूने अनेक हिंदुत्ववादी संघटना उभ्या राहिलेल्या आहेत। त्यांनी ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। आज सांगलीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। त्यांचा निषेध या निमित्तानं करण्यात येतोय। आपल्या बरोबर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष आहेत नितीन चौगले, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नेमकी भूमिका राहणार आहे आंदोलनाची? आता तुम्ही त्यांच्यावर आंदोलन उभं केलंय। श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे आपण जे महाराष्ट्रामध्ये गोरक्षणाचं पवित्र कार्य करतात, स्वतःचा प्राण धोक्यात घालून, जीव धोक्यात घालून त्या गायी वाचवतात, अशा गोरक्षकांवरती अनेक वेळा हल्ले झालेले आहेत, अनेक गोरक्षकांचे याच्यामध्ये खून झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये या गोरक्षकांचं खच्चीकरण करण्याचं काम या विधान परिषदेतील दोन आमदार जे निवडून आलेले नाहीत, एक इद्रिस नायकवडी आणि दुसऱ्या सदा खोत यांनी जे खच्चीकरण करायचं काम सुरू केले। खरं तर कुठल्या तरी कसायांची सुपारी असू शकते आणि शेतकऱ्यांचं नाव पुढे करून हे या आपल्या गोरक्षकांबद्दल जे स्टेटमेंट करतात त्याचा निषेध करण्यासाठी आणि गोरक्षकांना पाठिंबा देण्यासाठी आपण हे आंदोलन घेतलेलं। आज खरं तर एवढे खून झालेत गोरक्षकांचे, त्याच्या बाबतीत सदाभाऊ कधी बोलताना दिसले नाही। ज्या गोवंशांना ज्या टेम्पोमध्ये 1-2 न्यायची परमिशन आहे त्याच्यामध्ये 18 गोवंश कोंबले जातात, त्यावेळी सदाभाऊ कधी बोललेले दिसले नाही। स्विफ्ट सारखी एखादी छोटी गाडी, स्कॉर्पिओ सारखी छोटी गाडी, त्याच्यामध्ये त्या बैलांचं गायींचं तोंड बांधून त्यांना इंजेक्शन देऊन त्याच्यातून ट्रान्सपोर्टेशन केलं जातं, त्यावेळी ते बोललेले दिसत नाहीत। मात्र जाणून बुजून गोरक्षकांना बदनाम करण्यासाठी ते काम करतात। त्यांनी जे आरोप केले, काही गोरक्षक असतील, काही फर्जी गोरक्षक महाराष्ट्रामध्ये आहेत, आमच्या मिरजमध्ये सुद्धा आहेत। ज्या एका गोरक्षकांनी मिरजमध्ये 2 गायी आणि 52 वासरं 54 वासरं जे पकडलेली सोडवली, ते कत्तलखान्यात गेल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी संदीप माळी, जयदीप सादामते त्यांनी त्या कत्तलखान्यातनं पोलिसांच्या मदतीने त्या गायी सोडवल्या। असे जे गोरक्षक आहेत, जे कधी अशा गोरक्षकांवरती निश्चित कारवाई व्हावी। मी तर सगळ्या महाराष्ट्रातल्या गोरक्षकांना आवाहन करतो की असे जे फर्जी गोरक्षक जे तुमच्या कार्याचा फायदा घेतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जे गो तस्करांना मदत करतात, हप्ते घेतात, अशा फर्जी गोरक्षकांवर आपण ही कारवाई करावी। गोरक्षकांनी त्यांचा बंदोबस्त करावा, आम्ही तुमच्यासोबत आहे। मात्र मुठभर असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सगळ्या गोरक्षकांवर आरोप करणं हे घोर निषेधाचं आहे। ज्या भाषेमध्ये इद्रिस नायकवडी आणि सदाभाऊ खोत बोलतात, त्यांना नांगराचा फाळ दाखवू, नांगराचा फाळ दिसू, हे गोरक्षक म्हणजे काय कुठले किरकोळ लहान मुलं आहेत? जे गोरक्षक रात्रीतनं गाड्यांचा पाठलाग करतात, गाड्या अडवतात, ज्या गाड्यांमध्ये हत्यार आहेत, तलवारी आहेत, त्यांच्यावरती वार होतात, कत्तलखान्यामध्ये घुसून गायीची सुटका करतात, हे सत्तूर, तलवार असे शस्त्र असताना तिथं घुसून बाहेर काढतात, हे गोरक्षक सदाभाऊंच्या नांगराच्या फाळची वाट बघत बसतील का? ज्या दिवशी अशी वेळ येईल सदाभाऊंचंच नांगर सदाभाऊंच्यात घालतील आणि प्रसंग आला तर सदाभाऊ जिथं असतील तिथं गाठून गोरक्षक यांना उत्तर देतील। त्यामुळे बोलताना सदाभाऊंनी आपण एक विधान परिषदेचे सदस्य आहेत भान राखून त्यांनी बोललं पाहिजे। खरं पाहायला गेलं तर गाई ही आपल्या हिंदू धर्मातली पवित्र आपण मानली जाते, परंतु देशी गाई ज्या असतील किंवा गीर गाय असतील, देशी मध्ये ज्या ज्या गायीच्या जाती मोडत आहेत त्या गायींबाबत त्यांना बोलायचं नाही आहे। ज्या काही संकरित गाय आहेत, होस्टन जातीच्या गायी आहेत, अशांसाठी ही हा कायदा लागू केला जातोय किंवा म्हैशींचं ही विकायसाठी नेत असताना काही गोरक्षकांनी त्यांना अडवलं, त्या म्हैशी गायब केल्याचा आरोप त्यांनी करतायत। ज्या शेतकऱ्यांच्या रीतसर परवानगीने, कारण गोशाळेचं पत्र असतं, डॉक्टरचं पत्र असतं, परवानगीने ज्या गायी नेल्या जातात किंवा त्या जर्सी गायी असतात किंवा गोधन असतं त्याच्यावरती गोरक्षक कधी कारवाई करत नाही। त्या गायी किंवा गोधन असेल ते उघड्या टेम्पोमधून एखाद दुसरी घेऊन गेलं तरी कोणी अडवत नाही। तुम्ही विचार करा, ज्या गायी आणि हे गोधन 18-20 त्याच्यामध्ये कोंबलं जातं, त्यांची तोंड बांधली जातात, इंजेक्शन देऊन केमिकल देऊन त्यांना शांत केलं जातं, म्हणजे याचा उद्देश काय आहे? मग अशा पद्धतीची तस्करी करताना गोरक्षक आपले अडवतात।
जर्सी गाई किंवा गाई आत्ता जो सरकारचा कायदा आहे तो सरसकट गोवंशासाठी केलेला कायदा आहे। हे सत्तेतले 2 आमदार आहेत, तर ह्यांनी पहिला कायद्याचा अभ्यास करावा। जे गोधन कुठं पाठवायचं असेल तर त्याच्यासाठी एक पास असतो आणि ते जर कायदेशीर असेल तर गोरक्षण करणारे गोरक्षक त्यांना त्रास कुठेही देत नाही। मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की खरं पाहायला गेलं तर हा जो कायदा आहे गोवंश हत्याबंदी कायदा, यामध्ये काही सुधारणा व्हायला पाहिजे, कारण तशी मागणी यांच्याकडून होते की या कायद्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे। फक्त गोवंश म्हणजे देशी गोवंश आहेत त्याच्या बाबतीत फक्त व्हावं असं माझं आमची अशी मागणी आहे की कायदा अगदी योग्य आहे। ज्यांना असं वाटत असेल की फक्त देशी गाईच फक्त त्याच्यामध्ये सूट द्यावी किंवा बाकीच्यांना सूट द्यावी कत्तलीसाठी, त्यांना मी आवाहन करतो, हे दोन्ही सत्तेतले आमदार आहेत ना, त्यांना आवाहन करतो की सत्तेमध्ये जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी गोवंश कायदा बनवलाय, देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आम्ही तुमच्या सोबत येतो। ज्या गायींचा शेतकऱ्यांना त्रास होत असेल, खर्च परवडत असेल, अशा गायींसाठी शासनातर्फे अनुदान दिलं गेलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून कुठलीही गायी कुठलीही गोवंश कत्तलखान्यामध्ये जाणार नाही, आता शेतकऱ्याला सुद्धा त्याचं ओझं होणार नाही। अशी मागणी तुम्ही करताय का? आम्ही मागणी अशी करतोय, आता सुद्धा करतोय। आणि यांची जर खरोखर शेतकऱ्यांसाठी तर तळमळ असेल, कुठल्या कसायांची त्यांनी सुपारी घेतली नसेल तर त्यांनी आमच्या सोबत यावं, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करतो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत राजू शेट्टी यांनी अशी मागणी केली आहे की असे कायदे करताना सरकारनं डोकं ठिकाणावर ठेवावं, अशा तऱ्हेचं त्यांनी एक वक्तव्य केलं। राजू शेट्टीने जे आरोप केलेले आहेत ते बॅलन्स मध्ये केलेले आहेत, त्यांनी पूर्ण सामंजस्यानं किंवा गोरक्षकांवरती कुठले आरोप केलेले नाहीत। त्यांनी कायदेशीर जी मागणी केलेली आहे ती सरकारकडे त्यांनी मागणी करावी। माझे खासदार आहेत, एका संघटनेचे प्रमुख आहेत, सरकार आम्ही राजू शेट्टींसोबत येतो, पण त्यांनी जे आरोप केले ते भान राखून शिस्तीमध्ये कुठेही कुणाचा अपमान न करता त्यांनी आरोप केलेले आहेत। त्यामुळे राजू शेट्टींबद्दल आमचं काही कुठलं मत नाही, त्यांनी ज्या मागणी केल्यात योग्य असतील तर सरकार त्यांची दखल घेईल। पुढची भूमिका श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची काय राहणार याबाबतीत? कुठेतरी ही गोरक्षकांची बदनामी थांबली पाहिजे, उलट त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। शासनाने सुद्धा त्या गोरक्षकांना मानधन चालू केलं पाहिजे, कारण घरदार सगळं उघड्यावर सोडून हे लोक गोरक्षण करत असतात। म्हणजे आमच्या सहित सगळे गोरक्षक जे असतील रात्री अपरात्री राहतात, कुठंतरी घरदाराचा विचार करत नाही। मग अशा गोरक्षकांना सुद्धा कुठंतरी एक अनुदान दिलं पाहिजे, त्यांना व्यवस्थित सरकारने जपलं पाहिजे। आम्ही यासाठी मागणी करणार आहे, त्यांना प्रोत्साहन द्यायचं राहिलं बाजूला, आणि असे जर समाजातले घटक कुठलेही जर त्यांच्यावरती आरोप करत असतील, खच्चीकरण करत असतील तर त्यांच्यासोबत आम्ही आणि ह्यांचा बंदोबस्त करायला सुद्धा आम्ही नक्कीच या बाबतीत जे आहेत त्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणारच आहोत। शिवाय हे जे आमदार आहेत इद्रिस नायकवडी असतील, सदाभाऊ खोत असतील, यांनी आपल्या जिभेला आवर घालावी आणि जे गोरक्षकावर जे अनाप जे वक्तव्य केलं जाते ते त्यांनी थांबवावं। आणि याशिवाय या ठिकाणी जे गोरक्षक आहेत या गोरक्षकांना सरकारनं मानधन द्यावं, कारण ते आपला जीव धोक्यात घालून अशा तऱ्हेची जी तस्करी आहे जनावरांची होणारी गोवंशाची त्याबाबत ते अटकाव करत असतात, त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात असतो आणि सरकारनं त्यांची जबाबदारी घ्यावी, त्यांना मानधन स्वरूपात काहीतरी रक्कम त्यांनी महिन्याला द्यावी आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा तऱ्हेचा जर सरकारकडून मानधन द्यायची व्यवस्था करावी। या संदर्भात मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि एवन संपूर्ण सरकारबाबत आम्ही चर्चा करणार आहोत, अशा तऱ्हेची भूमिका या निमित्तानं श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगले यांनी मांडली आहे। मोहन राजवाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली।